चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर आपण सर्वांनी ऑगस्ट महिन्यात कांदा हा विकावं की मग थांबावं, कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा. ऑगस्ट महिन्यात आपण सर्वांनी कांदा विकल्याने की मग ऑगस्ट महिन्यात कांदा न विकता तेजीची वाट पाहत थांबल्याने. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना यक्ष प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलंच नाही त्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात आपण सर्वांनी कांदा विकावा की मग थांबावं, कशात होणार आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. ऑगस्ट महिन्यात कांदा विकल्याने की मग ऑगस्ट महिन्यात कांदा न विकता आणखीन तेजीची वाट पाहत थांबल्याने. चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याला पैशाची आवश्यकता किती आहे, ऑगस्ट महिन्यात कांद्याचा दर किती वाढू शकतो, भविष्यात कांदा हा सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात 3 महिने थांबायचं म्हटलं समजा तर कांद्याची टिकवण क्षमता कशा पद्धतीने असू शकते. चला या सर्वांचा ओहापोह करूयात आणि आपल्या सर्वांसाठी योग्य निर्णय कोणता, ऑगस्ट महिन्यात कांदा विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे, आणि जर विकायचा असेल तर का विकायचा आणि कोणत्या दरावर विकायचा, थांबायचं असेल तर का थांबायचं आणि थांबून कधी आणि कोणत्या दरावर कांदा विकायचा, या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तरपणे करतो. पण या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे हवी असतील तर व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पहा एवढी आपणास विनंती. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न की इथून पुढे कांद्याचं परिदृश्य कसं आहे. म्हणजे याचा अर्थ काय की इथून पुढे कांद्याचा दर हा वाढत जाणार की मग तो स्थिर राहणार का इथून पुढे कांद्याचा दर हा घटू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर सध्या कांद्याच्या मागणीपेक्षा होणारा कांद्याचा पुरवठा कमी आहे हे तुम्हाला माहीत आहे. भविष्यात काय होणार आहे, आता भविष्यामध्ये दरवर्षी कसं होत असते, ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दक्षिणेतील कांदा आणि सोबतच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्नाटकचा कांदा जो असतो अर्ली खरीपचा तो मार्केटमध्ये एंट्री करत असतो आणि याच्यामुळं ऑगस्ट महिन्यात कांद्याचा पुरवठा बऱ्यापैकी वाढत असतो. आता हा जो वाढलेला पुरवठा असतो तर हा पुरवठा काय करतो, कांद्याच्या बाजारभावाला इथं कंट्रोल करत असतो. आता कांद्याच्या बाजारभावाला हा पुरवठा नियंत्रणात ठेवतो, याचा अर्थ काय की कांद्याचा भाव फार कमी होत नाही आणि कांद्याचा भाव काही जास्त वाढत नाही. मग यंदा कर्नाटकमधून किती कांदा येणार, तर तुम्हाला हे सांगतो की अल्निनोचं वर्ष आहे आणि हे अल्निनोचं वर्ष असल्यामुळं कर्नाटकमध्ये अर्ली खरीप कांदा लागवड ही भयंकर घटली, ज्याच्यामुळं तिथं कांद्याची उत्पादकता अडचणीत आली. सोबतच कांद्याची क्वालिटी आणि पुरवठा या सप्लाय चेनवर फार मोठा त्या ठिकाणी प्रघात झालाय. याच्यामुळे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात दरवर्षी कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून अर्ली खरीपचा जो कांदा येत असतो तो यंदा सुद्धा येणार, परंतु तो कांदा जवळपास 50 ते 55% ऑगस्ट महिन्यात कमी येण्याची शक्यता आहे. मला सांगा, जो कांदा आल्यानंतर कांद्याचा बाजारभाव स्थिर करतो आणि जो कांदा या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त येतो तोच कांदा ऑगस्ट महिन्यात कमी येणार आहे आणि तो कांदा साधा सुद्धा नाही तर तब्बल 50 ते 55% कमी येणार आहे. मग कोणताही असणारा माझा अज्ञानी अशिक्षित कांदा उत्पादक कास्तकार बांधव कयास लावेल, अंदाज लावेल की ऑगस्ट महिन्यात घडणार काय आहे. तर ऑगस्ट महिन्यात 100% तेजी येणार आहे.
हां, किती येणार आहे याबद्दल साशंकता असू शकते, असायला हवी. परंतु कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात वाढणार याबद्दल साशंकता नाही, दुमत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, की बरं ठीक आहे कर्नाटकमध्ये घडलं हरकत नाही. पण त्याच्यानंतर कुठला कांदा येतो बरं? तर त्यानंतर येतो नॉर्मल खरीपचा कांदा आणि लेट खरीपचा कांदा. नॉर्मल खरीपचा कांदा कुठून येतो? नॉर्मल खरीपचा कांदा महाराष्ट्र व मध्य प्रदेश इथून येतो आणि लेट खरीपचा जो कांदा आहे, तो महाराष्ट्र, मध्य प्रदेश व राजस्थान इथून येतो. इथली काय स्थिती आहे? अल निनोमुळे इथं पण पाऊस काळ कमी आहे. इथं सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा भयंकर लागवड घटली आहे. इथं सुद्धा मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी जी वाढ आहे ती फार कमी आहे आणि क्वालिटीचा कन्सर्न नाही. इश्यू आहेत पुन्हा पाऊस किती पडतो, कसा पडतो काही माहीत नाहीये. त्यामुळे सांगतो इथं उत्पादकता किती घटेल हे जरी माहीत नसलं तरी उत्पादन घटणार आहे आणि मालाची आवक उशिरा, विलंबानं, कमी गुणवत्तेसह आपल्याला कमी होताना दिसणार आहे. म्हणजे ऑगस्ट महिन्यात कर्नाटकचा जो कांदा येणार आहे तो कमी येणार आहे, दक्षिणेतील कांदा कमी येणार आहे. त्यानंतरच्या महिन्यात येऊ घातलेला जो कांदा आहे तो कांदा महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा आहे, राजस्थानचा आहे, तो सुद्धा कमी येणार आहे. म्हणजे इथून पुढचं 1 वर्ष टाईट राहणार आहे, टाईट जाणार आहे. आता मागच्या वर्षीचं उत्पादन कसं होतं? तर मागच्या वर्षीचं उत्पादन म्हणजे ज्याला रनिंग इयर म्हणतो आपण. तर रब्बी हंगामातलं कांदा उत्पादन घटले आणि ओव्हरऑल वर्षाचं कांदा उत्पादन हे 11% घटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आले का, की जे चालू वर्ष आहे त्यात 11% कांदा उत्पादन घटले. जे भविष्यातील वर्ष आहे, की जिथं आता कर्नाटकची कांदा आवक सुरू झाली आहे, तर तिथं सुद्धा जवळपास 25 ते 30% कांदा लागवड ही घटलेली आहे. ओव्हरऑल विचार केला तर आणि उत्पादकता सुद्धा घटणार आहे. बॅक टू बॅक 2 वर्षामध्ये कांदा उत्पादनातील घट होण्याची किंबहुना मागच्या 2 दशकातली ही पहिली वेळ आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, की एका वर्षी 11% घट आणि त्यानंतरच्या वर्षी 25-30% घट होणार असेल, तर लक्षात घ्या तिथून कांद्याचे बाजारभाव पुढील वर्ष, दीड वर्ष हे तेजीत राहणार. तेजीमध्ये कधी घट होईल, कधी वाढ होईल हे होत राहील. त्या ठिकाणी प्लस मायनस पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत राहील. परंतु ओव्हरऑल ट्रेंड हा कांदा दराला आधार देण्याचा दिसतोय. आता मुख्य प्रश्न इथं राहिला की ऑगस्ट महिन्यात कांदा विकायचा की थांबायचं? तर लक्षात घ्या पुढील परिस्थिती ही फार उत्तम आहे. त्यामुळं कांदा ऑगस्ट महिन्यात विकायचा का नाही हा 2-3 गोष्टीवरती फॅक्टर टाकणारा मुद्दा आहे. लक्षात घ्या पैशाची गरज. जर आपल्याला पैशाची गरज असेल तर ऑगस्ट महिन्यात आपण एका दर पातळीवरती एका मर्यादेपर्यंत कांदा हा विकू शकतो. माझं काय मत आहे की ऑगस्ट महिन्यात आपण कांदा हा 100% विकायला पाहिजे. त्याची 2-3 कारणं सांगतो. परंतु हा कांदा पूर्ण विकायला नाही पाहिजे. आता ऑगस्ट महिन्यात कांदा हा आपण एका मर्यादेपर्यंत का विकायला पाहिजे? लक्षात घ्या मित्रांनो, ऑगस्ट महिना म्हणजे काय की झडीचा महिना, श्रावण महिना असतो सरासरी आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झड लागते, झडगं लागते आपल्याकडे म्हणतात. त्यामुळे मॉइश्चर वाढते, ह्युमिडिटी वाढते. ओके. याच्यामुळे काय होत असते की त्या ठिकाणी आपला जो कांदा असतो तो कांदा त्या ठिकाणी त्याला कोंब फुटायला लागतो. त्यानंतर त्याचे जे टर्फल आहे तिथं थोडंसं ओलसरपणा त्याच्या बुंध्याला आणि वरच्या बांध्याला दिसतो. तर याच्यामुळे काय होते की क्वालिटी कन्सर्न येत असतात आणि यामुळे आपल्याला भविष्यामध्ये 2-3 नुकसान होऊ शकतं. एक मालाची क्वालिटी घसरते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की जर त्याला कोंब त्या ठिकाणी अवतरला तर वजनात जबरदस्त घट होते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की यापैकी काही मग 10-15% कांदा नासू सुद्धा शकतो. मग ओव्हरऑल विचार केला तर बाबा आपलं किती म्हणजे समजा आपण सप्टेंबर, ऑक्टोबर साठी थांबलो, तर एक 15-20% नुकसान होऊ शकतं हे गृहीत धरून आपल्याला त्या ठिकाणी चालायचं आहे. आता भविष्य कुणीच बघितलेलं नसते, पण भविष्याचा एक अंदाज येतो. तर इंडिकेशन काय किंवा भविष्यात कांद्याचे बाजारभाव हे ऑगस्ट महिन्यात वाढू शकतात. मग तुम्हाला सांगतो, की ज्यावेळेस आपल्याला कळत नाही, की विकायला पाहिजे का थांबायला पाहिजे, तर एक ठाम मत करायचं, एक भावपातळी ठरवायची आणि त्यानुसार विक्रीचा निर्णय घ्यायचा. तर माझं मत आहे, की तुम्ही 2500 ते 3000 च्या दरम्यानची एक भावपातळी ठरवा. मी तर 3000च म्हणेल, पण तुमच्या हिशोबाने कसं कसं राहते प्रत्येकाची परिस्थिती भिन्न-भिन्न आहे. माल किती स्टॉक आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर यानुसार आपण काय करायचं आहे, की आपला ओव्हरऑल माल माल किती आहे बघायचे. ओव्हरऑल माल आपला बघितला, की एक 2500-3000 चा भाव मिळाला. दरम्यानचा म्हणतोय. तर तिथं आपण काय करायचं एक कांदा विक्रीचा टप्पा ठरवायचा. मग त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्यात किती कांदा विकायचा आहे त्यावरती डिपेंड ठेवायचं, की बाबा चला आता काही जण म्हणतील सर आम्हाला 2700 चा भाव परवडतो, काही जण 2800 म्हणतील, काही जण 3000 म्हणतील. ज्याचं त्यानं या ठिकाणी गणित मांडायचं, एक भाव पातळी ठरवायची आणि तिथं आपल्यापाशी असणारे एकूण कांद्यापैकी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 25% कांदा हा विकून टाकायचा आहे.
खास करून जो लो क्वालिटीचा कांदा आहे, जो मीडियम क्वालिटीचा कांदा आहे, हा विक्रीस काढायचा. A1 क्वालिटीचा कांदा जपून ठेवा, लपवून ठेवा. तुमचाच कांदा स्टॉक करून ठेवा, लपून ठेवाचा अर्थ असा आहे. तर या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की मग आपण काय करायचं, की बाबा चला ₹2800 ला विकला ना आपण या ठिकाणी कांदा. मग त्याच्यानंतर आपण आपल्या मनामध्ये गाठ बांधायची, की या दरावरती आल्यानंतर आता मी कांद्याचा दुसरा टप्पा करणार. जसं की काही जण म्हणतील, की 3200 चा भाव मला मिळाला, तर मी त्या ठिकाणी आणखीन 20-25% काढतो, काही हरकत नाही. कुणी म्हणेल मी 3000 च्या भावाला पहिल्यांदा 20-25% विकतो, त्यानंतर पुन्हा 500 ची एक भाव पातळी ठरवतो. बघा, ज्याची त्याची जोखीम व्यवस्थापनाची ही पद्धत आहे, ज्याची त्याची रिस्क मॅनेजमेंटची ही पद्धत आहे, त्यानुसार आपण त्या ठिकाणी विक्री करायला हवी. फक्त माझं मत काय, की ऑगस्ट महिन्यात एक टप्पा ठरवा. त्या टप्प्यानुसार कांद्याची 20-25% विक्री करा. त्यानंतर एक 400 ते ₹500 तेजीचा एक बॅरियर ठेवा. ती रक्कम त्याच्यामध्ये ॲड करा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा. फॉर एक्झाम्पल 2800 ला 20% विकलं, 400 ॲड करा. 3200 ला 20% विका. त्यानंतर 3600 ला 20% विका. 4000 ला 20% विका. 4400 ला 20% विका. इथं आपला कांदा संपेल. पण अशी वेळ एखाद्या वेळेस येईल की 3600 पर्यंत भाव पोहोचतील आणि तिथून भाव पुन्हा रिव्हर्स येतील. पुन्हा भाव वाढणारच नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा लक्षात ठेवायचा, की बरं झालं मी त्या ठिकाणी 3200 वरती कांदा विकला. बरं झालं मी 2800 वरती विकला. आज 5000 चा लोप केला असता, तर माझा त्या ठिकाणी बाब्या गेला असता, दशम्या गेला असता. मला त्या ठिकाणी विनाकारण 3000 ला भाव हा त्या ठिकाणी प्राप्त करावा लागला असता. आणि हा पण मुद्दा लक्षात ठेवा. 5000 ची आशा केली. भाव 3600-4000 पर्यंत गेले. तिथून भाव उतरत-उतरत पुन्हा 2500 पर्यंत 3000 पर्यंत आले आणि तिथं जर आपण सर्व कांदा विकला तर आपलं किती नुकसान व्हायलंय. नुकसान या पद्धतीने की पैसा हातात खेळायला उशीर व्हायलाय. दुसरी महत्त्वाची गोष्ट नुकसान हे की तोपर्यंत 15 ते 20% माल खराब होतो. म्हणजे 20% माल खराब झाला तर त्या 20% मालाची येणार ₹0 म्हणजे फक्त 80% मालाचेच पैसे येणार. हे एक नुकसान. म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी 4000 चा भाव प्राप्त करण्यासाठी थांबले. भाव 3600 हून रिव्हर्स आला आणि तुम्ही समजा 3000 च्या दरावर पूर्ण कांदा विकला. त्यात 20% कांदा खराब झाला, तर तुम्हाला सांगतो 4000 च्या भावाची आशा सोडून द्या. पण 3600 च्या दर पातळीवरती जर आपण विक्री केली असती ती, तर ओव्हरऑल दर पातळी ही भेटली असती. 100 क्विंटल कांदा आहे, तर 3600 गुणिले 100 म्हणजे 3,60,000. पण या उलट जर समजा आपण तिथून भाव रिव्हर्स आला, 3000 वरती विकलं, तर ₹3000 प्रमाणे 100 क्विंटलचे किती होणार? ₹3,00,000 होणार. तर इथं 60,000 चं नुकसान होत नाही, नुकसान अधिक होते. कसं ते समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, 20 क्विंटल कांदा खराब झालाय, त्याचे ₹0 झाले. मग 80 क्विंटल गुणिले 3000 करा ना, तर ते किती झाले? ₹2,40,000. म्हणजे सरळ-सरळ आपल्याला ते ₹60,000 जे की वाढून मिळत होते, ते लॉस झाला आणि आपला 20 क्विंटल माल खराब झाला म्हणून आपल्याला 60,000 चा इथं आणखीन फटका बसला. मग अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा आपल्या इथे लक्षात ठेवावा लागेल, की बाबा कांदा नाशवंत आहे. मला समजा 300-400 ची तेजी 1.5-2 महिने थांबून मिळत असेल तर नाही परवडत. मला आजच विकलेलं परवडतंय. पण जर तुम्हाला 500 प्लस तेजी भेटत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थांबायला हवं आणि तुम्हाला सांगतो 4000 च्या वर कांदा भाव जाण्याची 100% शक्यता आहे. यात काही साशंकता नाहीये. तरी देखील मला काय म्हणायचंय, की आपण या ठिकाणी आपल्याला हे मागं काय झाले, की दूध पोळाले त्यामुळे ताकसुद्धा आपण फुकून-फुकून प्यायचे. यानुसार एक सिंपल सल्ला आहे. 2800-3000 यापैकी एक भाव ठरवा आणि त्याच्यानंतर प्रत्येक ₹400 च्या तेजीवरती आपला 20-20% माल काढा. बस एवढी आपणास नम्र विनंती. जर या पद्धतीनं आपण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कांद्याची विक्री केली, की जिथं सगळा कांदा ऑगस्टमध्ये न विकता ऑगस्टमध्ये सुरुवात करून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कांदा विकला, तर ओव्हरऑल तुम्हाला होणारा सरासरी फायदा हा खूप अधिक होईल. ज्यामुळे तुमचं नुकसान तर सोडा, त्या ठिकाणी काहीच होणार नाही. परंतु सरासरी फायदा इतर कास्तकार बांधवांपेक्षा तुम्हाला अधिक होणार. मला काय म्हणायचंय, की बाबा सर्व कास्तकार बांधव माझे आहेत. काही जण सल्ला मानतात, काही जण सल्ला मान्य करत नाहीत. तुम्ही काय करा 50% माल तुमच्या मनाने विका आणि 50% माल मी जसा सांगितलं तसा विक्री करा. दोन्हीमध्ये सरासरी किती फरक पडतो फायद्याचा त्या ठिकाणी बघा, ठरवा आणि 1-1.5 महिन्यानं मग आपल्या कोणत्या एका व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. पण एक माझं मत आहे, की ऑगस्ट महिन्यात कांदा विकावा की थांबावा? तर ऑगस्ट महिन्यात कांदा विकायचा पण नाही आणि थांबायचं पण नाही. याचा अर्थ काय? की ऑगस्ट महिन्यात कांदा विक्रीची सुरुवात करायची. सगळा कांदा विकायचा नाही, सगळा कांदा ठेवायचा पण नाही. टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीत कांदा विक्री करायचा, ज्यामुळे होणार आपला इथं खूप खूप फायदा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याची दर पातळी ही कशी राहणार बरं? याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.
जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी कळकळीची विनंती करतो, की फार मेहनतीनं, फार कष्टानं आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवत असतो. याच्यामुळे माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करायला हवं. याच्यामुळे आम्हाला मिळते प्रोत्साहन व आपल्याला येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहावयास मिळत राहतो. कराल ना मग सबस्क्राईब? प्लीज करून घ्या. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे आभार.